आणि एक महत्त्वाची बातमी यावेळेस येते ती पाहूयात। ठाणे मेट्रो भूमिपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानांच्या बाजूला बसवा। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर मागणी केलेली आहे। ठाणे मेट्रोसाठी शिवसेनेने प्रयत्न केले आहेत। ठाणे कासारवडील मेट्रोचं भूमिपूजन होणार आहे। या भूमिपूजनाच्या वेळी पंतप्रधान यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे। तेव्हा या कार्यक्रमात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान यांच्या शेजारी बसवावं। शिवसेनेने मागील 7 वर्ष या मेट्रोसाठी पाठपुरावा केलाय। श्रेय घेण्याची लढाई सुरू झाल्यावर इतर नेत्यांना बाजूला करून श्रेय घेण्याचे काम सत्ताधारी पक्षातील काही नेते करतात। ही शिवसेनेची हतबलता आहे का असाच प्रश्न पडतोय। मेट्रोचे श्रेय केवळ भाजपला मिळू नये म्हणून शिवसेनेने ही केविलवाणी धडपड केलेली आहे। तर मेट्रोच्या श्रेयासाठी सेनेने केविलवाणी धडपड केलेली आहे। जेव्हा पंतप्रधान येतील याच्या कार्यक्रमाला उद्घाटनाच्या तेव्हा उद्धव ठाकरे यांना त्यांच्या बाजूला बसवा। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्याबरोबर आहे। दीपक, आपण बघतोय ठाणे कासारवडोली मेट्रोचं भूमिपूजन होणार आहे आणि त्यानिमित्तानं पुन्हा एकदा श्रेयवाद उफाळून आलेला आहे शिवसेना भाजपमध्ये, काय सांगाल? मृदुला, पुण्यामध्ये तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मागणी केली की शरद पवारांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन करावं, भूमिपूजन करावं। तर आता प्रताप सरनाईक जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी ठाणे कासारवडोली हा मेट्रोचा जो प्रकल्प आहे त्याचं जे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानांच्या शेजारी सन्मानाने बसवावं अशी मागणी केली आहे। एकूण शिवसेनेची ही केविलवाणी परिस्थिती दिसते। श्रेयवादासाठी कारण शिवसेनेला भीती आहे की मेट्रोचं जे भूमिपूजन करून हा सगळं श्रेय जे आहे ते भाजप घेईल आणि ठाणे महापालिका असेल किंवा मुंबई महापालिका असेल, मार्चमध्ये या दोन्ही महापालिकांसाठी निवडणूक होते आणि त्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेला सुद्धा या मेट्रोचा भूमिपूजनाचा श्रेय मिळावा म्हणून आता हा वाद पेटलेला असं म्हणावं लागेल। आणि आता विधानसभेच्या सभागृहामध्ये थेट शिवसेनेने मागणी केली आहे। ही मागणी शिवसेनेला वेगळ्या पद्धतीने करता आली असते, परंतु थेट विधानसभेची मागणी करून एक प्रकारे श्रेयवादासाठी शिवसेनेने कशा पद्धतीने या सगळ्या प्रकरणात उडी घेतली आपल्याला दिसतं। शिवसेना भाजप एकत्र सत्तेत असूनही दोन्ही पक्षांमध्ये अनेक मुद्द्यांवर जे मतभेद आहेत ते मतभेद सुद्धा या निमित्ताने उघड झालेले आहेत। एवढा महत्त्वाचा कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंना बोलवावं अशी मागणी शिवसेनेला करावी लागते। यावरून शिवसेनेची हतबलता या सगळ्या विषयातून स्पष्ट होते। अगदी खरं दीपक, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। दीपक भातुसे आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।